निश्चित सुभाष मोरे यांना विनंतीशील की आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पंचाच्या भूमिकेमध्ये निश्चित विनंतीशील. चला आपण या. तर पहिल्या चेंडूवर पाहतोय आपण बंटी हा फलंदाज बाद होतोय आणि पहिल्या चेंडूवरती धक्का पाहतोय आपण. इथे मात्र विकी स्फोट कोकचे संघाला. या स्पर्धा अजून एक चांगल्या चेंडूची हाताळणी आपण पाहतोय. यावेळेस पाहता अतिशय सकासा फटका पाहतोय आपण. चेंडूला भिरकावलाय बॅकवर्ड स्कोरच्या वरतून दूर असा आउट ऑफ पार्क षटकार. थोडस पाहतोय आपण ढगाळ वातावरण. निश्चित कित्येक वेळेस आपण हे पाहिलं. आपण यावेळेस पाहता फुलटो फटका पाहतो. इनसाइड आउट स्ट्रोकचा फटका. कव्हर रिजनकडे चेंडू डीप मध्ये ठेवला होतोय. त्याच्या मागे क्षेत्ररक्षक धावतोय. त्यापूर्वी मात्र 2 धावा इथं मात्र कंप्लीट करेल फलंदाज बबलू. या 2 धावांनी संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 8. गोलंदाज सज्ज होताना दुर्यांच्या टोकाकडनं निखिल. राऊंड द विकेटचा मारा पाहतोय आपण. यावेळेस पाहता सुरेख फटका. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर जाणार हा चौकार.
यावेळेस पाहता पुल करण्याचा प्रयत्न होता. आतल्या कडेला चेंडू लागून मात्र पाहतोय आपण नॉनस्टॉप कडे जातोय आणि तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल बबलू. तर अशा तऱ्हेने पाहतोय आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण, चला आपण टीम मिटिंग घेऊ नका, कारण की असोसिएशन चे जे नियम आहेत त्या नियमानुसार आपण 4 षटकाचा सामना खेळवत आहे. आणि यासाठी मी आपल्याला विनंती करेन, जर आपण वेळ जास्त घेतलाय त्या संघाला मात्र त्या पेनलाइज केल्या जाईल. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिली आपण इथं मात्र 13. तर निश्चित मी थांबतोय पण तुम्ही थांबू नका, कारण की आगमन झालेलं आहे माझे सहकारी समालोचक, एक आदर्श व्यक्तिमत्व आणि खास माझे मित्र योगेश पाटील सर यांना आपण ऐकूया पुढचा धावतं वर्णन. थँक्यू डीजे अँड थँक्यू सो मच सुनील पवार. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. शुभ दुपार सर्वांचं मी दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. दुसऱ्या फिरतील आपण हा पहिली मॅच अनुभवतोय. आई गावदेवी स्पोर्ट सापे विरुद्ध विकी स्पोर्ट कुकसे. टॉस जिंकला इथे मात्र गावदेवी सापे संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय फलंदाजीसाठी मात्र आमंत्रित केलेला आहे विकी स्पोर्ट कुकसे संघाला. इथे मात्र खूपच छान पैकी बबलू पाटील फलंदाजी साकारतोय. अजून एक इथे मात्र मोठा फटका, हा जबरदस्त टायमिंग चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. बॅक टू बॅक दुसरा षटका या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर बबलू पाटील शून्यावर मात्र बाद झाला होता, परंतु या ठिकाणी आपण पाहू शकता काय जबरदस्त अफलातून फटकेबाजी करतोय. धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचते आणि इथे मात्र कुठेतरी दुरून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांचा वाईटचा इशारा आपण पंच पाहू शकता सुभाष मोरे आणि पंच निवा पाटील. चांगलं आदर्श व्यक्तिमत्व सुद्धा आपण पाहतो. या चांगला क्रिकेटचा नॉलेज आहे या दोन्ही आपण जर खेळाडूंचा विचार केला तर 25 धावा फलकावर 3 षटकांचा हा सामना. इथे मात्र थोडासा वेग कमी केला आणि त्या वेगामध्येच कुठेतरी मात्र बबलू पाटील हा खेळाडू मात्र बीट होतो. या ज्या अनुषंगाने मात्र चेंडूची वाट पाहिली होती त्या अनुषंगाने मात्र चेंडू आला नाही आणि त्याच वेळी पाहतो की स्वतःवर थोडीशी निराश आहेत, कारण की संधी होती. आपण पाहू शकता 27 धावा फलकावर, कारण 25 वर एक स्वेर अतिरिक्त धावसंख्या इथे मात्र पाहायला मिळाली आणि ही बॅटच्या स्वरूपात 27 धावा. इथे मात्र या ठिकाणी मिस टाइम पर चेंडू हवेत आहे. एसटी रक्षक मात्र चेंडूच्या खाली मात्र जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडूपर्यंत एसटी रक्षक पोहोचू शकला नाही आणि अशा रीतीने मात्र महेश आता मात्र आपलं वैयक्तिक सिंगलच्या मदतीने मात्र अकाउंट ओपन करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर निखिल पाटीलने 13 धावा खर्च केला तर 1 विकेट्स प्राप्त केल्या बंटी पाटीलला, कारण बंटी पाटीलने पहिल्या मॅचमध्ये काय जबरदस्त कामगिरी केली होती, परंतु या मॅचमध्ये त्याला मात्र खातं सुद्धा उघडता आलं नाही. हेच क्रिकेट आहे, कधी काय घडेल ह्याची आपण भविष्यवाणी मात्र कधीही करू शकत नाही. इथे मात्र मिस टाइम पर चेंडू हवेत आहे. जेल होण्याची संभावना इथे मात्र पाहायला मिळत नाही. अगदी 2 खेळाडूंच्या समोर चेंडू मात्र सेफ लँड होतो आणि बबलू पाटीलच्या खात्यामध्ये अजूनही आपण या ठिकाणी 2 धावा जोडतोय आणि 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या मात्र पुढे जाईल 30 या आकड्यावर. आपण अनुभवतोय जय हनुमान चषक 2021 स्पर्धेचा शेवटचा दिवस, निरोप देणारा दिवस, बक्षीस वितरण सोहळ्याचा हा दिवस. अंतिम टप्प्यामध्ये आता मात्र या ठिकाणी आपण पोहोचणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. अतिश अर्ध विकेटने पुन्हा एकदा इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर, लाजवाब टायमिंग, जबरदस्त फटका आणि चेंडू नक्कीच गुल होईल वाडिश लॉंगांच्या पलीकडे. बबलू पाटीलच्या बॅटमध्ये येणारा हा एक गगनभेदी षटकार.
तर प्रेक्षकांनी ज्या ठिकाणी झेल टिपलेला आहे सीमेरेषेच्या पलीकडे, तर त्या प्रेक्षकासाठी तब्बल 700 रुपयाचं कॅश प्राईज आहे. सन्माननीय विश्वजित ठाणगे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज आणि सन्माननीय आकाश ठाणगे याचकडे 200 रुपयाचं कॅश प्राईज. तर एकूण 700 रुपयाचं कॅश प्राईज आहे. ज्या प्रेक्षकांनी झेल टिपला आहे त्याला विनंती असेल की आपण यायचं आहे. आणि हा प्रेक्षक वाशिरा गावाचा आहे. क्या बात आहे. आज सुपर फ्रायडे आणि आज नक्कीच कुठेतरी चायनीज शॉप सेंटर मात्र ज्या कोणी जेल टिपलाय त्या प्रेक्षकाला विनंती करतोय आपणच यायचं आहे. तुम्ही राखीव खेळाडू पाठवू नका आणि तर तुम्हाला हे पारितोषिक दिलं जाणार नाही. तर यावरचा आपण जर विचार केला तर कुठेतरी मागणं षटक पाहिलं आपण आतिश पाटीलचं 2 षटकांची समाप्ती 36 धावा फलकावर. डावातील शेवटचं षटक असेल सचिन आता मात्र आपल्या षटकाला सुरुवात करेल. पहिला चेंडू मात्र फुल लेन डिलिव्हरी पाहायला मिळतोय आपल्याला. अगदी महेश पाटीलला मात्र बीट करणारा हा चेंडू आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर इथे मात्र सचिन एक धाव खर्च करतोय. तर या आपण व्यासपीठावर या. तुम्हाला नक्कीच इथे मात्र पारितोषिक दिलं जाईल. एका कॅचसाठी तब्बल 700 रुपयाचं पारितोषिक आहे. जबरदस्त संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे मात्र स्लाक करायचं होतं परंतु टायमिंग मात्र प्रॉपर झाले नाही आणि त्याच कारणाने आपण पाहतोय की या चेंडू कार्पेटच्या सहाने मात्र ट्रॅव्हल झालाय मिडविकेटच्या दिशेने. एक धाव पूर्ण गेली. अडतीस धावा धावफलकावर. यानंतर दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. किरण स्फोट जांभूलपाडा आणि मितेश 11 कुरुंद या दोन संघामध्ये ही मॅच पाहायला मिळेल. इथे मात्र शॉर्ट टर्म पोल चेंडू हवेत निखिल पाटील चेंडूच्या खाली अगदी वेगाने चेंडू त्यांच्याकडे आला होता परंतु सुरक्षित हाताची जोडी आपल्याला डीप स्क्वेअरकडे पाहायला मिळाली आणि या ठिकाणी बंटी बाद झाल्यानंतर महेश इथे मात्र माघारी परतोय. लागतो विकेट स्फोट कुक्षे संघाला हा दुसरा झटका. फलंदाज बाद. जी मते यांना विनंती करतो की जे आपण कॅश प्राइज आहे 700 रुपयाचं ते कॅश प्राइज आपल्या शुभ असते आपण या ठिकाणी खेळाडू द्यायचं आहे. तर हे पारितोषिक मित्रांनो जोपर्यंत शेवटचा सामना संपत नाही तोपर्यंत हे पारितोषिक तुम्हाला दिले जातील. या स्पर्धेच्या माध्यमातून एका झेलसाठी तब्बल 700 रुपयाचं कॅश प्राइज. आज वर्किंग डे आहे परंतु पाहू शकता की अनेक संख्येने क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्वांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करते. नवीन फलंदाज विशाल शेलार पडतो चेंडू हवेत उडवलाय. लॉंगॉनला खेळाडू सज्ज आहे अक्षय पाटील. कोणती चूक करत नाही. बॅक टू बॅक दुसरा झटका इथे मध्ये देत असताना सचिन आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतोय आणि कुक्षे संघाला लागणारा हा तिसरा झटका. विशाल बॅक टू द आउट. एक संधी होती विशालकडे आपण 38 धावा अजूनही धावफलकावर आपण पाहतो. या फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूमध्ये एका जर मोठा फरक बबलू पाटीलच्या बॅटमध्ये जर पाहायला मिळाला तर 40+ जो आकडा असेल तो एक चांगला आकडा आपण म्हणू शकतो आणि तोच प्रयत्न इथे मात्र असेल. 4 षटकाचा सामना आहे. इट्स ओके. इथे मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडू पाहायला मिळतो आणि चेंडू मात्र निघून जाईल. बबलू पाटीलच्या बॅटमधून अजून एक या ठिकाणी धमाका पाहायला मिळतोय. 6 धावांचा षटकार.
सचिनने सुरुवात खूपच छान केली होती आपल्या षटकाला, परंतु नक्कीच या ठिकाणी कुठेतरी मात्र खराब चेंडूची लेंथ आपण पाहिली आणि त्या लेंथवर मात्र बबलू पाटीलने षटकार इथे मात्र ठोकलाय. मधाच्या आतमध्ये धावसंख्या पाहू शकता आपण 44 धावा. नवीन फलंदाज पाहू शकता आपण चेतन पाटील. थोडस दडपण इथे मात्र गोलंदाज सचिनवर पाहायला मिळतो आपल्याला, कारण उजवीष्टी सोडून इथे मात्र हा चेंडू निघून जातोय. पंचांचा वाईटचा इशारा. थोडसा प्रेशर आपण पाहतोय गोलंदाज सचिनवर. राऊंड द विकेट पुन्हा एकदा डाव्या इष्टीवर मात्र या ठिकाणी लोअर फुलटॉस चेंडूची फेकी पाहायला मिळाली. मात्र या ठिकाणी चेंडू मात्र निघून जातोय कार्पेटच्या सहाने. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने पाहतोय आपण आतिश पाटील आहेत. एक धाव इथे मात्र सहजपणे पूर्ण केली. एक चांगला खेळ बबलू पाटीलच्या माध्यमातून पाहतो, कारण शेवटचा चेंडू होता या षटकातील. सिंगल धाव पूर्ण केली आणि स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न होता. म्हणजे क्रिकेटचा खेळ पाहतो की आपण मित्रांनो फक्त ताकदीचा नव्हे तर युक्तीचा सुद्धा म्हटला जातो आणि त्याच युक्तीचा वापर इथे मात्र बबलू पाटील करत असताना, कारण त्याला सुद्धा माहिती की ही मॅच फार इम्पॉर्टंट आहे. कारण आपण जर पाहिलं त्याच्या अंगे संघ पाहिलं तर गावदेवी स्पोर्ट सापे संघाने पहिली मॅच मध्ये सरस्वती स्पोर्ट खाली संघाला एक बलाढ्य संघाला पराभूत केलं. म्हणजे त्यांच्याकडे सुद्धा क्षमता आहे की तो संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करेल आणि त्याच्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी जास्तीत जास्त धावा जोडण्याचा मात्र या ठिकाणी प्रयत्न चालू आहे विकी स्पोर्ट कुक्षी संघाचा. 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या पाहू शकता आपण 3 गडी बाद 46. शेवटचे षटक या पहिल्या डावातील. यानंतर दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. मितेश लिहून कुरून संघाचा कॅप्टन आणि किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाचा कॅप्टन. दुसऱ्या फिरतीला आपण हा शेवटचा सामना इथे मात्र अनुभवणार आहोत. तर भगवान जाधव इथे मात्र सज्ज होतोय. राईट टाइम राऊंड द विकेटने आपल्या षटकात सुरुवात करेल आणि मात्र या षटकाला पेस करेल फलंदाज बबलू पाटील. आतापर्यंत बबलू पाटीलच्या बॅटमध्ये आपण 5 षटकार इथे मात्र अनुभवले. इथे मात्र खूपच छान चेंडूची फेकी, अगदी जबरदस्त डिलिव्हरी, अगदी ब्लॉक मध्ये चेंडूची फेकी पाहायला मिळाली आणि त्या चेंडूवर मात्र बबलू पाटील पूर्णपणे बीट होतोय. चांगल्या चेंडूने सुरुवात केली आहे भगवान जाधवने आपल्या या षटकाला. पहिल्या मॅच मध्ये पाहिलं तर बंटी पाटीलने चांगलं योगदान दिलं आणि या मॅच मध्ये आता मात्र बबलू पाटीलच्या बॅटमध्ये आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत. 1 मिनिट अरबीचा रोल इथे मात्र अदा करतोय. पुन्हा एकदा खूपच छान चेंडू फेकी पाहायला मिळते. या बॅटला ब्रश होऊन चेंडू मात्र निघून जातो या शॉर्ट फायलीच्या दिशेने. कोणते धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही, कारण बबलू पाटील सुद्धा माहिती की जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडला मला राहणं गरजेचं आहे आणि तीच रणनीती इथे मात्र आखली जाते कुठेतरी या मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. या 4 चेंडूमध्ये एखाद दुसरा मोठा फटका तर नक्कीच आपल्याला 50 धावसंख्या कदाचित स्कोर कार्डवर पाहायला मिळू शकेल. भगवान पुन्हा एकदा आणि इथे मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला आहे आणि जे अंतर मिळणं गरजेचं होते अंतर सुद्धा प्राप्त केलं. याच फटक्यासाठी या खेळाडू जाणला जातोय आणि त्याच अनुषंगाने या अगोदरच्या चेंडूवर मात्र बबलू पाटील धाव का पूर्ण घेतली नाही त्याचं प्रत्यक्ष उदाहरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 6 धावांसाठी षटकार. स्कोर कार्डवर 52 धावा आणि या 52 धावांमधून वैयक्तिक बबलू पाटीलच्या 48 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय जबरदस्त फटकेबाजी आणि इथे मात्र या स्पर्धेतील 3रं अर्धशतकी इनिंग्स बबलू पाटील ऑन फायर. काय जबरदस्त फलंदाजी करतोय आणि नक्कीच बबलू पाटीलला विनंती असेल की आपण बॅट ओव्हर करून जल्लोष साजरा करायचा आहे. जबरदस्त फलंदाजी 54 धावा वैयक्तिक आपल्या बबलू पाटीलच्या बॅटमध्ये पाहायला मिळत आहेत आणि एकूण सांघिक धावसंख्या पाहिली तर 58 धावा स्कोर कार्डवर. पहिले 2 चेंडूवर पाहिले तर आपण एकी धाव मात्र भगवान जाधवने खर्च केली नाही, परंतु त्यानंतर पुढील 2 चेंडूवर बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाले आणि आपण पाहिले तर जास्तीत जास्त षटकारांची संख्या या इनिंग्स मध्ये आपल्याला बबलू पाटीलच्या पाहायला मिळते. काय जबरदस्त अफलातून कामगिरी या मॅच मध्ये पाहायला मिळते. इथे मात्र पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न चेंडू परंतु कार्पेटच्या स्थानी निघून जातो. डीपकडे मात्र खेळाडू सज्ज एकदा पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नक्कीचपणे केला जाईल, परंतु त्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज बाद होईल चेतन पाटील. कुठेतरी रणनीती पहिली तर चांगली होती, परंतु दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र चांगला एंडला मात्र फेकी पाहायला मिळाली आपल्याला.
आणि त्याच अनुषंगाने मात्र फलंदाज चेतन पाटील इथे धावचीच्या स्वरूपात मात्र बाद झाला. धावसंख्या आपण पाहू शकता 59. शेवटचा चेंडू शिल्लक या डावातील आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी मात्र नवीन फलंदाज आता मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय राहुल पाटील. भगवान रामदो विकेटने पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. खूपच छान फटका इथे मात्र पाहायला मिळतो. ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफला मात्र खेळाडू सज्ज आहेत. मिसफिल्ड पाहायला मिळाली आणि त्या मिसफिल्डच्या जोरावर मात्र राहुल पाटीलने मात्र शेवटच्या चेंडूवर चौकार प्राप्त केला. अशा रीतीने पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आपल्याला विकेट स्पोर्ट कुक्षे संघाची धावसंख्या पाहायला मिळते. 4 गडी गमावले आणि 63 धावा इथे मात्र जोडल्या. हा सामना जिंकण्यासाठी 64 धावांचं टार्गेट असणार आहे, ते म्हणजे आई गावदेवी स्पोर्ट सापे संघासमोर. आणि या धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल तत्पुरते आपण पुढील सामन्याची आपण नाणेफेकी करणार आहोत. मिस्टर समीर यांना विनंती करतो की आपण प्लीज या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. समीर तर आपण या ठिकाणी नाणेफेकी करणार आहोत. किरण स्पोर्ट जांभूलपाडा विरुद्ध मितेश 11 कुरुंद असा हा सामना असेल. आणि ही नाणेफेकीसाठी मान्यवरांना मी इन्व्हाइट करतोय. सन्माननीय प्रकाशजी जाधव यांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, कारण आपला शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी करणार आहोत. तर नक्कीच नाणेफेकी या ठिकाणी होत आहे. दुसऱ्या प्रीतीला दुसरा सामना किरण स्पोर्ट जांभूलपाडा विरुद्ध मितेश 11 कुरुन असा हा सामना असेल. सन्माननीय प्रकाशजी जाधव यांच्या शुभ हस्ते आपण हे नाणेफेकी करत आहोत. तर जांभूलपाडा संघाचे कॅप्टन या ठिकाणी कॉल देत आहेत. काकांना विनंती उडवायचा कॉल आपण. जय हनुमान वाहुलीची मागणी केलेली आहे आणि तेच आलेलं आहे. तर हा नाणा जातोय किरण स्पोर्ट जांभूलपाडा संघाच्या बाजूने. तर जास्त काही प्रश्न विचारणार नाही, कारण मैदानाच्या आतमध्ये खेळ सुरू होते. फक्त आपल्याला डिसिजन आपण आम्हाला कळवायचं आहे. फिल्डिंग. तर दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस जिंकलाय किरण स्पोर्ट जांभूलपाडा संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि आमंत्रित केलेला आहे मितेश 11 कुरुन संघाला फलंदाजीसाठी. ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स. तर चांगली सुरुवात येते मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये या ठिकाणी करत असताना बंटी पाटील, कारण पहिल्याच चेंडूवर मात्र अक्षय पाटील इथे मात्र माघारी परततोय. मोठा फटका खेळण्याचा मात्र त्याने प्रयत्न केला आणि मात्र लॉंग ऑनला मात्र कोणत्याही प्रकारे चूक केली नाही. तर मोठी विकेट्स मित्र म्हणेन या ठिकाणी अक्षय पाटीलच्या रूपाने, कारण पहिल्या मॅचमध्ये अक्षय पाटीलने तब्बल 30 धावांची इनिंग साकारली होती, परंतु या ठिकाणी आपलं खातं सुद्धा त्याला मात्र उघडता आलं नाही.
चांगली सुरुवात इथे मात्र देत असताना बंटी पाटील, कारण फलंदाजीमध्ये पाहिलं तर या मॅच मध्ये मात्र तो एकही धाबाचं आपलं सगळं योगदान दिलं नाही, परंतु गोलंदाजी करत असताना मात्र चांगली पॉझिटिव्ह सोच आहे आणि पहिल्याच चेंडू इथे मात्र विकेट्स प्राप्त करतोय. इथे मात्र अजून एक वेगवान चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय आणि निखिल पाटीलला मात्र या ठिकाणी बीट करताना असताना पाहतोय आपण. नवीन फलंदाज सचिन वन डाऊनला येतोय खेळण्यासाठी. प्रति षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 16 धावांची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. ती तुम्हाला जर सरासरी ठेवायची असेल तर मात्र तुम्हाला प्रत्येक ओव्हरमध्ये चांगली फटकेबाजी करायला लागेल आणि तोच प्रयत्न इथे मात्र निखिल पाटीलचा पाहायला मिळतो. चेंडू हवेत आहे, उंची जास्त, पंकज पाटीलकडनं चूक घडते, झेल ड्रॉप आणि चेंडू सीमेरेषे पलीकडे जात असताना पंचांचा इशारा, षटकार. संधी होती पंकज पाटीलकडे, असं वाटलं होतं की एक क्षण हा झेल मात्र प्राप्त करेल, परंतु मात्र या ठिकाणी झेल ड्रॉप झाला आणि मात्र 6 धाबा इथे मात्र बहाल गेल्या. इथे मात्र खराब चेंडूची लेंथ आपण पाहतोय, कारण उजवी एष्टी सोडून मात्र चेंडू निघून जातोय. पंचांचा मात्र वाईटचा इशारा. अवंतर धावसंख्येद्वारे धावसंख्या मात्र पुढे जाईल 1 गडी बाद 7. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, परंतु आकाश जोशी आता मात्र या ठिकाणी चांगले प्रयत्न करतो झेल टिपण्यासाठी, परंतु त्याच्या अवकाशाच्या बाहेर मात्र चेंडू सेफ लँड झालाय आणि तो झेल ड्रॉप झेल आता तो त्या ठिकाणी सुद्धा मात्र आकाश जोशीचे होते, कारण आउटफील्ड मध्ये पाहिले तर चांगले एक क्षेत्ररक्षक म्हणून त्यांना संबोधला जातोय, परंतु त्याच्याकडनं मात्र ही चूक इथे मात्र पाहायला मिळाली आणि 2 धाब्याच्या साहाय्याने मात्र धावफलक पुढे जात असताना 1 गडी बाद 9. दरम्यान कुक्षे ग्रामपंचायती नवनिर्वाचित सदस्य राजू माने यांचं इथे मात्र शुभागमन झालेला आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावर घेऊन स्थानापन्न व्हायचं आहे. इथे मात्र मिडॉपला बीट करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू सज्ज आहेत चेतन पाटील आणि मात्र कोणत्या प्रकारे चूक इथे मात्र घडणार नाही. जी सलामीला जोडी आली होती इथे मात्र त्या जोडीकडे फ्लॉप शो पाहायला मिळाला आणि इथे मात्र आई गावदेवी स्पर्श आपल्या संघाला लागतोय. दुसरा झटका फलंदाज बाद होतोय निखिल पाटील. जी बबलू पाटील इनिंग इथे मात्र साकारली आहे. आपण जर पाहिलं तर तब्बल त्याच्या बॅटमधून आपल्याला 55 धावा पाहायला मिळाल्या. त्या इनिंगसाठी जगदीश पाटील कुकसे गावचे उद्योजक यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज आमच्याकडे आलेला आहे. ज्यावेळी सामना समाप्त होईल ते पारितोषिक आपण घेऊन जायचं आहे. तर चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते बंटी पाटीलच्या माध्यमातून. इथे मात्र ग्लान्स करतोय, परंतु या ठिकाणी विशाल शेलार आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, कुठेतरी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इष्ट्यांवर मात्र तो निशाणा साधू शकला नाही. तर एक सफल षटकाची समाप्ती पाहतोय आपण, कारण एक षटकार नक्कीच पाहिला होता आपण फलंदाज निखिलच्या बॅटमधनं. झेल ड्रॉप कुठेतरी मात्र झाला होता, त्याच्या अनुषंगाने आपल्याला त्या 6 धावा पाहायला मिळाल्या, परंतु ऑलराऊंड परफॉर्मन्स पाहिलं बंटी पाटीलचं तर एक षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 10 धावा त्यांनी खर्च केल्या आणि महत्वपूर्ण 2 विकेट्स त्यांनी मात्र प्राप्त केले. कुक्षे ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य राजू माने यांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे जू नांदुर्गे गावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय नारायण शेठ जाधव साहेबांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. आपलं जय हनुमान चषक 2021 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ग्रामस्थ मंडळ वाहुली आणि जय हनुमान वाहुली यांच्या वतीने मनपूर्वक तुमचं स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. विकी स्पोर्ट कुक्षे संघ इन ऍक्शन आहे आणि या संघाला शिवसेना विभाग प्रमुख सन्माननीय रघुनाथजी सीताराम पाटील यांच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद रघुनाथ पाटील साहेब, तुमचं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतो भूषण पाटील. इथे मात्र या ठिकाणी टॉप पेज लागतोय, अतिशय जबरदस्त या ठिकाणी चेंडू वेगाने ट्रॅव्हल करतोय. डीप फायनलच्या दिशेने मात्र चेंडू जात असताना एका टप्प्याच्या साहाय्याने 4 धावांसाठी चौकार.
तर पहिल्या चेंडूवर चौकार आहे, त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर सिंगल धाव इथे मात्र पाहायला मिळते. आता मात्र कुठेतरी धावांचा वेग इथे मात्र गावदेवी सापे संघाच्या फलंदाजाला मात्र वाढवावा लागेल आणि तो कार्य मात्र आतिश पाटीलला इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. इथे मात्र खूपच छान फटका, अगदी गोलंदाज डोक्यावर ना चेंडू फ्लाय झाला, अतिशय चांगला देखणा फटका, वन बाउन्स सीमारेषा पार. हा येतोय दमदार चौकार. राजाचं राजपण कालो ज्याप्रमाणे एखाद्या बंदुकीतून अतिशय वेगाने गोली निघते त्याच वेगाने मात्र हा चेंडू बॅटच्या माध्यमातून निघाला आणि हे कार्य आतिश पाटीलला मात्र शेवटच्या क्षणापर्यंत करावं लागेल. आपल्या संघाला तुम्हाला नक्कीच जिंकून द्यायचं असेल तर तुम्हाला बबलू पाटील सारख्या इनिंगची मात्र तुम्हाला आवश्यकता आहे आणि ते इनिंग्स तुम्हाला मात्र या ठिकाणी सादर करावी लागेल आणि तोच प्रयत्न पाहतोय आपण. अगदी ओव्हरपिच चेंडू, लॉफ्टेड फटका, चेंडू निघून जाईल वाडिश मिडुगच्या दिशेने. 6 धावांसाठी षटकार. चितपणे पाठलाग करू शकतोय. जबरदस्त खेळ इथे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आपण जर विचार केला तर आता मात्र 14 चेंडू शिल्लक आहेत आणि या विजयासाठी अजूनही 39 धाब्यांची गरज. 14 चेंडू 39 धावा. चला खेळ सुरू करा, कारण आज शेवटचा दिवस आहे. प्लीज थोडंसं कॉपरेट करा. भूषण पाटीलने पहिल्या मॅच मध्ये खूपच छानपैकी गोलंदाजी केली होती, परंतु या मॅच मध्ये कुठेतरी मात्र मागणं ठरतोय. अजून एक इथे मात्र चेंडू उडवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक राहुल पाटील चेंडूच्या खाली. व्हॉट अ ग्रेट कॅच. ह्या झेल नव्हे तर विकी स्पोर्ट कुकचे संघाने सामना टिपलाय असं म्हणायला हरकत नाही आणि लागतो या ठिकाणी सापे संघाला तिसरा झटका. फलंदाज आतिश पाटीलच्या रूपाने फलंदाज बाद. उगवला आणि काय जबरदस्त टेलिकास्ट आपण पाहतो या ठिकाणी एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून. खूपच इम्पॉर्टंट हा झेल होता आणि मात्र या ठिकाणी हा झेल मात्र राहुल पाटीलने मात्र समाप्त केलाय. आपण पाहू शकता खूप मोठी उपस्थिती आज आम्हाला लाभलेली आहे. BGR लॉजिस्टिकचे प्रोप्रायटर सन्माननीय नारायण शेठ जाधव यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मी तुमचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि आता मात्र आपण म्हणू शकतो की थोडंसं बॅकफुटला जात असताना मात्र या मॅचमध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स सापे संघ, कारण एक अशा पल्लवीत ठेवल्या होत्या आतिश पाटीलने, परंतु त्या अपेक्षांचा मात्र कुठेतरी भंग होत असताना याचं कारण पाहतो की भूषण पाटीलने भरपूर मोठी विकेट्स आपल्या संघाला प्राप्त करून दिली आहे. इथे मात्र कुठे चेंडू ऑन साईडला उडवलाय, अंतर चांगला प्राप्त केलाय
आणि चेंडू मात्र निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून 6 धावांसाठी षटकार. बारा चेंडू 33 धाब्यांची गरज, जवळपास 16.50ची सरासरी तुम्हाला अजूनही इथे मात्र या ठिकाणी धावा मात्र जोडाव्या लागतील. दोन्ही संघ पाहिले तर पीटीसी मधील एक तुल्यबळ संघामध्ये या संघाची गणना केली जाते आणि चांगला क्रिकेट आतापर्यंत या दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. आपण पाहिले तर विकेट सुद्धा प्राप्त केला आहे विकेट स्पोर्ट्स कुकच्या संघाने आणि धापा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. तर आपल्याकडे थोडासा वेळ आहे तर आपण व्यासपीठावर या मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करूया, कारण आजचे प्रमुख अतिथी आपण पाहू शकता. आपण व्यासपीठावर उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते BGR लॉजिस्टिकचे प्रोप्रायटर सन्माननीय नारायण शेठ जाधव साहेबांचा आपण या ठिकाणी व्यासपीठावर शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. मी सन्मान श्रीकांतजी गायकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान आपण करावं. उपदार मायची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. एक चांगले व्यक्तिमत्व, सुप्रसिद्ध उद्योजक नारायण शेठ जाधव यांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून हा सन्मान करत आहोत. आणि या सन्मानामध्ये पाहू शकतो आपण मुकेशजी जाधव आणि विश्वासजी ठाणगे हे सुद्धा मात्र सहभाग होत असताना. साहेब आपण आलात स्पर्धेत शोभा वाढवून त्याबद्दल मी तुमचं हृदयाच्या अंतकरणातून पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. आणि जाऊया आता मात्र आपण मैदानाच्या दिशेने षटकाला सुरुवात केली. बबलू पाटील पहिला चेंडू डॉट इथे मात्र पाहायला मिळतोय. प्रत्येक डॉट चेंडू फलंदाजांवर मात्र एक वेगळा प्रेशर निर्माण करेल आणि एखादा मोठा फटका जर आला तर मात्र कुठेतरी एक संजीवनी नक्कीच निर्माण करू शकेल गावदेवी स्पोर्ट्स सापे संघ. परंतु त्यासाठी तुम्हाला मात्र या ठिकाणी चांगला खेळ मात्र प्राप्त करावा लागेल. अजून एक्सप्रेस डिलिव्हरी चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे खाली राहतोय. काय जबरदस्त खेळ या मॅच मध्ये बबलू पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आहे, कारण फलंदाजी करत असताना 55 धावांची खेळी साकारली आणि आता मात्र गोलंदाजी करत असताना पाहू शकता आपण बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धावच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र संपर्क झालाय, परंतु मिस टाइम पर विशाल शेलार चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडू मात्र धरतीला दान होऊन अगदी वेगाने पळाय झालाय लॉंग लेगच्या दिशेने. एका टप्प्याच्या साहाय्याने 4 धावांसाठी चौकार. विकेशवर कुकसे संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. बनी भाई आणि बडवायझर ग्रुप कुकसे यांच्या माध्यमातून धन्यवाद. तुमचं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. प्रथमतः 2 चेंडू आपण डॉट पाहायला मिळाले, त्यानंतर एक चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या पाहू शकता आपण चौकाराने पुढे जात असताना 35 आकड्यावर. आता मात्र 9 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 29 धाब्यांची गरज. इथे मात्र थोडासा पावलांचा वापर केला, फुलटॉस चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला, परंतु बॅटचा जो स्टिकर असतो त्या स्टिकरला मात्र चेंडू जाऊन स्पर्श होतोय आणि त्याच अनुषंगाने मात्र बरोबर टायमिंग मात्र फलंदाज अरबाज साधू शकला नाही आणि त्याच कारणाने आपण पाहतो की एकच धाव या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. तुम्हाला धावांचा पाठलाग करत असेल तर मात्र या ठिकाणी हायलाइट क्रिकेट तुम्हाला या ठिकाणी खेळावं लागेल. अगदी चौकार षटकाराचा तुम्हाला पाऊस पडावा लागेल, त्यामुळे तुम्ही या धावा या ठिकाणी चेस करू शकता. बबलू पाटील पुन्हा आता ओढतो विकेटने. इथे मात्र जबरदस्त चेंडू इथे मात्र फुल लेन डिलिव्हरी पाहायला मिळते. अगदी ब्लॉक होल मध्ये चेंडूला मात्र या ठिकाणी हाताळलं बबलू पाटीलने आणि सचिनला इथे मात्र पूर्णपणे या ठिकाणी बीट करतोय. आता मात्र आपण म्हणू शकतो की कुकसे संघ कुठेतरी विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय, कारण ज्या फटक्यांची आवश्यकता होती, ज्या धावांची आवश्यकता होती, त्या धावा इथे मात्र पाहायला मिळत नाही. पुन्हा एकदा इथे मात्र ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल झाला, चेंडू निघून जाईल डीप स्क्वेअर लेगकडे. करण शेलार आहेत त्या ठिकाणी. सिंगल डबलच्या मदतीने तुम्ही या धावांचा पाठलाग करू शकणार नाही, तुम्हाला मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे आणि एक सबल षटकाची समाप्ती
इथे मात्र बबलू पाटील समाप्त करत असताना फक्त आपल्या स्पेलमध्ये 6 धावा खर्च केल्या. विकेट त्याला प्राप्त करता आले नाही, परंतु ज्या धावा वेगाने आल्या तर दुसऱ्या ओव्हरमध्ये त्या धावा मात्र त्यांनी कव्हर केल्या असं म्हणायला हरकत नाही. आणि आता मात्र शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि आपण जर विजयाचा विचार केला तर 27 धाबांची अजूनही गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहेत 6 आणि जे मित्रांनो आपण जे क्रीडांगण पाहतोय अगदी गोलाकार प्रमाणे आणि जबरदस्त या ठिकाणी या मैदानाची आपल्याला लेवल पाहायला मिळते आणि त्यासाठी मात्र चांगलं योगदान आम्हाला लाभलेलं आहे ते म्हणजे BGR लॉजिस्टिकचे प्रोप्रायटर सन्माननीय नारायण शेठ जाधव यांच्या माध्यमातून. तर नक्कीच मी मनापासून वाहुली ग्रामस्थांच्या वतीने आणि जय हनुमान वाहुलीच्या वतीने मी हृदयाच्या अंतःकरणातून आभार व्यक्त करतोय की असंच प्रेम तुमचं आमच्या गावावर राहू द्या. नक्कीच पुढील सत्रामध्ये अजून यापेक्षा अधिक चांगल्या दर्जाची स्पर्धा तुम्हाला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळेल असं मी तुम्हाला ग्वाही देतोय. आणि इथे मात्र षटकाला सुरुवात करतोय करण शेलार. आपण जर पाहिलं तर काही कारणास्तव पहिल्या मॅचमध्ये आकाश जोशी असेल, करण शेलार असतील उपस्थित नव्हते, परंतु त्यांची आता उपस्थिती लाभल्यानंतर मात्र या ठिकाणी जी ताकद होती विकेट स्फोट खुशाखाली ते आता मात्र द्विगुणित झालेले आहे. आणि त्याच अनुषंगाने इथे मात्र करण शेलार आपल्या षटकाला सुरुवात करतो डॉट चेंडूने. पुन्हा एक इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतो आणि फलंदाज इथे मात्र माघारी परततो या बाद होताना. उगवला तारा ते मी लहरा करण शेलारने थोडेसे सफल झाले होते, ऑफ स्टंपच्या बाहेर निघून गेले, ऑन साईडला फटका खेळायचा होतं आणि परफेक्ट यार मित्र लोअर फुटा चेंडू होता, जाऊन स्टँडवर मात्र चेंडू हाताळतोय आणि मात्र सापे संघाला लागणारा हा चौथा झटका. दरम्यान नारायणजी जाधव आमच्यापासून रजा घेत असताना आपण बहुमूल्य वेळ काढून या ठिकाणी स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल मी तुमचं पुन्हा एकदा मनस्वी स्वागत आणि आभार व्यक्त करतोय. आणि आता मात्र जो विजयाचा सुगंध आहे तो आता मात्र विकेट स्फोट कुक्षी संघाच्या खेळाडूंच्या नाकापर्यंत मात्र दरवलतोय. कारण एका ओव्हरमध्ये 27 धाब्यांची आवश्यकता होती आणि आता मात्र 2 चेंडूमध्ये एकही धाव आपल्याला पाहायला मिळाला नाही, म्हणजे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी आता मात्र तुम्हाला 27 धाबा इथून मात्र जोडायचे आहेत. नवीन फलंदाज भावेश अरबाज आणि भावेश हे 2 फलंदाज आपल्याला खेळपट्टी पाहायला मिळतात. वेल कमी घ्या प्लीज, कुक्षी संघ वेल कमी घ्या कारण आज आम्हाला खर्च केल्या. निखिल पाटीलने 13 धावा खर्च केल्या, सचिनने 10 धावा खर्च केल्या आणि भगवानने स्लॉक षटकामध्ये पाहिलं तर तब्बल 17 धावा खर्च केल्या. आणि त्याच अनुषंगाने पाहतो की धाबांचा डोंगर इथे विकेट स्फोट खुशाखाने उभा केला आणि त्या डोंगरावर नक्की तुम्हाला चढायचं असतं तर नक्की आव्हान जर पाहिलं तर खडतर होतं आणि त्यामुळेच पाहतो की गावदेवी स्पोर्ट्स आपले संघ इथे मात्र धाबांचा पाठलाग व्यवस्थितपणे मात्र करू शकला नाही. चेंडूला आपटी दिली परंतु दिशा सुद्धा चुकीची पाहायला मिळते. पंच निवा पाटील यांच्या माध्यमातून वाईटचा इशारा, चांगली पंचगिरी या मॅचमध्ये पाहायला मिळाली. पंच निवा पाटील आणि पंच संकेत यांच्या माध्यमातून स्क्वेअरलेगचे पंच आहेत संकेत. मोठा फटका नक्कीच खेळायचं होतं परंतु अंदाधून फटका भितरे म्हणेन. चेंडूवर मात्र कोणत्याही प्रकारचं लक्ष केंद्रित केलं नाही. मोठा फटका नक्कीच खेळण्याचा त्याने प्रयत्न केला परंतु चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कोणताही संपर्क मात्र पाहायला मिळाला नाही. इथे मात्र संपर्क झाला आहे, चेंडू नक्कीच निघून जाईल सीमेरेषे पलीकडे 4 धावांसाठी परंतु या स्पर्धेतून प्रवास समाप्त झाला आहे. आई गावदेवी स्पोर्ट्स सापे संघाचा हार्ड लक अक्षय पाटील, हार्ड लक अनिलदादा पाटील आणि मॅनी मॅनी कॉंग्रॅच्युलेशन विकी स्पोर्ट कोक्षे संघ. फक्त 43 धावा इथे बनवू शकले आई गावदेवी स्पोर्ट्स सापे संघ आणि 4 गडी सुद्धा इथे मात्र गमावले. आणि आता मात्र जाऊया आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने.
आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा हिरो आहे नो डाऊट, ज्याने या स्पर्धेतील अर्धशतकीय इनिंग्स इथे मात्र साकारली. 55 धावा नाबाद त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाल्या आणि गोलंदाजी करत असताना सुद्धा मात्र सुरेख गोलंदाजी साकारली. आपल्या स्पेलमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या आणि तो खेळाडू आहे बबलू पाटील. पीटीसी मधील सिरीज मॅन म्हणून या खेळाडूला नेहमीच ओळखला जातोय.